एखादी व्यक्ती जर तुमचे हित चिंतते आहे, तुम्हाला योग्य ते सल्ले देते आहे, काय करावे, काय करू नये, यासाठी मोलाचा उपदेश करते आहे. वेळ प्रसंगी चिडते आहे, ओरडते आहे, तुमच्याशी भांडतेही आहे, पण पोटतिडकीने गोष्टी सांगते आहे. तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. ती या सगळ्या गोष्टी करते कारण तिचं तुमच्यावर नितांत प्रेम आहे. कदाचित भविष्याची काही चुणूक तिला दिसते आहे आणि म्हणूनच तिला असं वाटतंय की तुम्ही त्या गोष्टींमधनं बाहेर पडावं. आज जरी ती व्यक्ती तुम्हाला कितीही चुकीची वाटत असली, तरीही तिच्यावर थोडासा विश्वास असू द्या. तिला इतकंच वाटतं की भविष्यात तुम्हाला कुठलाही त्रास होऊ नये, तुमच्यावर कुठलंही दडपण येऊ नये आणि त्याचा तुम्हाला मनस्ताप होऊ नये. कारण अत्यंत प्रेमामुळे ती तुम्हाला त्रासात बघू शकणार नाहीये. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, ही जी चिडणारी, ओरडणारी, भांडणारी व्यक्ती असते ना, हे सगळं प्रेमापोटी करत असते. आणि तरीही जर या व्यक्तीकडे तुम्ही दुर्लक्ष करताय ना, तर ती एक दिवस शांत होते. तिला माहिती असतं, या त्रासातून तुम्ही बाहेर पडू शकणार नाहीये. भविष्यातला तुमचा तो त्रास ती बघू शकणार नाहीये आणि म्हणूनच तुमच्याही नकळत ती तुमच्या आयुष्यातनं वजा होते आणि एक महत्त्वाची व्यक्ती तुम्ही गमावून बसता. कायम लक्षात असू दे.